तर मंडळीनो, जसं मी तुमका प्रॉमिस केले की 2-3 दिवसानंतर आपण लालबाग परळमधले मोठमोठे गणपती बघायला जाणार आहे. तर आज तो दिवस आला आहे. आता आपण चाललो आहे. तर माझ्या सगळ्या अवयवांचा विचार घेऊन आज आम्ही ठरवलं आहे की आपण लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन घ्यायचं. कारण माझं पहिलं वर्ष आहे. कारण मी नाहीतर तुम्हाला माहिती आहे मी गावी असतो. मागच्या ब्लॉगमध्ये बोललो आहे मी गावी असतो. त्यामुळे ह्या वर्षी माझं पहिलं दर्शन असणार आहे समोरासमोर लालबागचं राजाने माझं. तर बघूया कसं काय जायचं आहे. कारण मलाच माहीत नाही मला कुठल्या गेटने जायचं आहे, कसं जायचं आहे, की मला पायापर्यंत जायला कधी भेटणार, किती वेळ लागेल हे मला कायच माहीत नाही. त्यामुळे कारण जास्त करून मी लालबागच्या राजाला कॅलेंडरवर, टी व्हीवर, मोबाईलवर याच्यावरच बघितलं आहे. कारण खूप गर्दी असते आणि त्यात मी गेलो तर त्या अजून गर्दी होईल. त्यामुळे मी जात नाही. पण ह्या वर्षी जातो आहे. तर काळजावर दगड ठेवून जातो आहे. तर तिथे गेल्यानंतर गर्दी झाली तर मला सांभाळून घ्या. तर चला, तुमच्यावर बोलत बसलो तर 12 दिवसाचे पण गणपती गेले तरी लालबागच्या राजाचं दर्शन होणार नाही. तर चला पटकन जाऊया. तर चला चला. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे मागच्या गल्लीत, म्हणजे जिथे मसाले वगैरे भेटतात त्या लाईनीला आले आणि तुम्हाला गर्दी दाखवतो किती आहे ती. हे काय थोडासा धक्काबुक्का खाल्ल्यानंतर जरा आतमध्ये आलो आहे. हे बघा आम्ही सगळे वरती लाईन आहे आणि आपण आता सरळ चाललो आहे लालबागच्या राजाच्या मंडपाजवळ. तर चला पहिला दर्शन घेऊया. तुम्हाला आता हे बघा ही चरणस्पर्श लाईन आहे. तर तुम्हाला इकडं लांबून थोडंसं बाप्पाचं दर्शन देतो. तर थांबा. का तिकडे जा. थोडंसं आपण लांब आहे, जाऊ लवकर. जरा वाट बघावी लागते, घाई करून चालत नाही. तर थोडा वेळ थांबा. तर मला मस्तपैकी लालबागच्या राजाचे दर्शन देतो. आपल्याला मित्रांनो ज्याची आतुरता होती ती संपलेली आहे. तुम्हाला दाखवतो आता. समोर आपला राजा आहे. साहित्य बाप्पा कुठे? बघून घ्या मित्रांनो, बघून घ्या राजाला, बघून घ्या. हे राजा, हे आले राजाची प्रजा. तर फालेले मित्रांनो खूप चांगलं दर्शन झालं. खूप वेळ आम्ही आतमध्ये होतो, खूप फोटो काढले, खूप व्हिडिओ काढले. तर खूप बरं वाटलं. एक राजाला बघितल्यावर एक आतमध्ये अशी एक ऊर्जा निर्माण झाली. खूप म्हणजे माझ्या आठवणीतला हा दिवस राहणार आहे, हे वर्ष राहणार आहे. तर आता दर्शन झालं. आता आपण जाणार आहे कुठे, ते जरा इकडनं बाहेर पडूया सगळीकडनं. नंतर तुम्हाला सांगतो आपण कुठे जायचं आहे ते. तर चला, तुम्ही दर्शन करून बाहेर याल. बाहेर आल्यानंतर बघा इकडे अंबानी फॅमिलीने जेवण ठेवलेलं आहे. हे बघा, जर तुम्ही कधी आलात तर इकडे नक्की भेट द्या. दर्शन करून झालं की सरळ उतरल्या बघा इथे गेट आहे. या गेटकडनं इकडे या आणि तुम्हाला हे जेवण भेटून जाईल. तर आता आपण आलो आहे फ्रंट साईडला. तर तुम्हाला लालबाग परळमध्ये दिवाळी काय असते हेही दाखवतो. तर मंडळीने 2 तास लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर
2 तासानंतर आमच्या बाईलेक लागली आहे भूक. ही बघा वेपर खाते. आणि आमची मोठी बाईल ही ते काहीतरी ते काय म्हणतात त्याला तू वेपर पाव ते खाते. मग थोडाफार नाश्ता करतो आम्ही म्हणजे खातो. आणि सर्वांचा लाडका बाप्पा म्हणजे मुंबईचा राजा गणेश गल्ली तिकडे जायचं आहे. तिकडेही तुम्हाला दर्शन देतो. तर पहिला नाश्ता करूया मग जाऊया. गणेश गल्लीमध्ये आम्हाला आतमध्ये एक आमचा मेन माणूस घेऊन चालला. तुम्हाला आमचा मेन माणूस दाखवतो कोण आहे तो. थांबा. आम्हाला गणेश गल्लीचं दर्शन देणारे मुख्य माणूस हे बघा. हे आमचे मुख्य माणूस आहे. ते आम्हाला आज गणेश गल्लीचं दर्शन करून देणार आहे मुंबईच्या राजाचं. अयोध्या नाही रामटेका थीम कोणती आहे? पाऊस आला रे. हा ग्राउंड असतो तिकडे तो. हे खाली सगळं मैदान असतं. याच्यावर हे प्लाऊड टाकलं आहे आणि त्याच्यावर हा स्टेज तयार केलं आहे. त्यामुळे हे बघा गर्दी बघा तुम्ही. जर आम्ही ह्या लाईनीतून आलो असतो ना तर आम्ही डायरेक्ट वर जाऊन वरून दर्शन घेतलं असतं. तुम्हाला चरण दर्शन भेटलं नसतं. चरण दर्शनासाठी वेगळी लाईन असते. त्याला पण खूप वेळ लागला असता. पण आमचं चरण दर्शन हिच्यामुळे झालं. ही कुठे गेली? आला 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 मुंबई. पाहिलेल्या मित्रांनो मुंबईच्या राजाचं पण दर्शन झालेलं आहे. ती मुलगी एवढी हुशार आहे ना. हाय छोटी 5वीला आहे ती. पण तिने काय केलं तिला समजलं की माझ्याबरोबर बारकी पोरगी आहे म्हणून तिने डायरेक्ट तिला रॉंग साईडने टाकलं. आणि तिकडचे बोलले की तुम्हाला म्हणजे मला या लाईनीनेच जावं लागेल. मग तिने काय केलं तिचा स्वतःचा ID दिला आणि मला बोललं ये बिंदस. आणि ती गेली पुढे. एवढी हुशार होती ना ती. आणि पद्धतशीर आमचं चरण दर्शन करून दिलं. त्यासाठी तिच्या हर्षदाचा खूप खूप धन्यवाद. तुम्हालाही खूप छानपैकी दर्शन झालं. तर आता आपण चाललो आहे तेजू कायाला. तर तेजू कायाचं दर्शन कसं होतं आहे तेही बघूया. चला. हां या टायमाला उभा आहे. तेजू कायाचा राजा यावर्षी उभा आहे. ही नाही ऐकत. तर मित्रांनो तेजू कायाचं पण दर्शन मस्त झालं. पण एक आहे तुम्हाला मुंबईचा राजा लालबाग काही असू दे चिंतामणी असला तरी तुम्हाला ID जरी असला तरी तुम्हाला ओळख ही पाहिजे. ओळख असल्यावर तुम्ही थेट पायाजवळ जाऊ शकता. हे आज मी यावर्षी अनुभवलं आहे. मंडळी तेजू कायामध्येच आता आपला एक मित्र भेटला आहे. तो आपलं चिंतामणीचंही दर्शन करून देणार आहे. तर आता आपण जातो चिंतामणीला. चिंतामणीला पण आपला मित्र आहे. तर बघूया चिंतामणीचं पण दर्शन कसं होतं आहे. तर ते मीही करतो दर्शन आणि तुम्हीही करा. तर चला चला आता आपण चिंतामणीचं दर्शन घेऊया. माझी फॅमिली हां बारकी फॅमिली येऊ दे. आम्ही दोघं ठीक आहे.
बाय माझं नाही तर फायनली चिंतामणीचं पण दर्शन झालेलं आहे. पण खरं आहे ओळख असेल तर तुम्ही मस्त दर्शन होतं तुमचं. तर आता मेन ते गणपती आपले झालेले आहेत. तर आता बाकीचे आहेत सगळ्यात मेन गणपती आहेत. पण आता बाकीच्यांची इथे एवढी गर्दी नसणार. तेही आता गणपती करायचे आहेत आपल्याला. तर चला आता कुठला गणपती भेटतो आहे जिथे गर्दी नसेल तिकडे आम्ही घुसणार आहे. तर चला. तर मंडळींनो त्या दिवशी थोडंसं पोटात तांत्रिक अडचणी आल्यामुळे आम्हाला घरी जावं लागलं. पण तुम्ही घाबरू नका. आज परत आपला तुमचा भाव आलेला आहे तुमच्यासाठी खास गणपती दाखवायला. तर आता आपण बघूया कुठून सुरुवात होतो कुठे नाही. जसं ऑन द वे गणपती भेटत जाणार म्हणजे रस्त्याला जिकडनं जाणार आपण आहे तसं तुम्हाला मी गणपती मोठमोठे गणपती दाखवत असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. चला तर मंडळी आता आपण आलो आहे परळच्या राजाला. आणि यावेळी तुम्हाला माहिती आहे परळच्या राजाने कुठला अवतार घेतलेला आहे. तर चला. अयोध्या राम मंदिर मस्त आहे.
कृष्णानगर राजाचं दर्शन झालेलं आहे. त्याच्याबरोबर आमचं अजून एक दर्शन झालेलं आहे. ते कोणाबरोबर झालं आहे हे तुम्हाला आता मी दाखवतो, तुम्ही बघा. तर मंडळीनं आता आपण आलो आहे परळच्या विघ्नहर्ता राजाकडे. तर बहुतेक इथे एक थीम आहे, तर मग तुम्हाला दाखवतो थीम काय आहे ती. बघा ही थीम आहे, जिवंत जलचित्र देखावा, तुंबाड चित्रपटामधलं आहे. तर बघूया, त्यासाठी आम्ही पास काढले. तर बघूया, 5 मिनटाचा शो आहे हा. तर बघूया किती मजा येते ते. चला चला आता या आतमधले गेले आपल्याला घेतील. चला साहित्य. हा माहिती आहे मला, हो आतमध्ये जाय एकदा लहान मुलांना पुढे घेऊन जा. हा थांब त्याला वर जा. पुरुषांनी मागे आणि महिलांनी पुढे या. हो बिचकी लाईन खाली. हो 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 ताई, हो ताई, हो ताई, अहो ऐका, हो तुमच्याशी बोलतो, सरकून या तिकडे, चला तिकडे पुढे. जसं मित्रांनो मी आतमध्ये थीम बघायला गेलो होते तुंबडची, जे तुम्हाला सांगितलं, तर मला वाटलं काहीतरी डेकोरेशन वगैरे असेल जसं पहिलं असायचं आमच्या लहानपणी. पण तसं नव्हतं, रिअलमध्ये पोरं होती. त्या पोरांनी आतमध्ये ॲक्टिंग केलेली आहे. खूप छान आहे, आवडलं. म्हणजे ते त्यांनी दाखवलेलं आहे मुलींवर बलात्कार वगैरे काय कसं काय हे सगळं त्याच्यात दाखवलेलं आहे. तर तुम्ही पण कधी आलात या साईडला तर इकडे परळच्या विघ्नहर्ताला नक्की भेटते. आता आपण आलो आहे परळचा महाराजा, म्हणजे बॅलेन्सिंगचा गणपती. म्हणजे जसा तो बॅलेन्स केला आहे, तर बघूया चला तुम्हालाही दाखवतो. थँक्यू. काय काय जण आले ना मला विचारत होते की बॅलेन्सचा राजा कुठे आहे. तर बोललो पुढे गेलात की तिकडे परळचा महाराजा आहे ना, तिकडे जावा. ते बोलतात ना आम्हाला परळचा महाराजा नाही बघायचा आहे, आम्हाला बॅलेन्सचा राजा बघायचा आहे. तर मी बोललो बाबा बॅलेन्सचा राजालाच परळचा महाराजा बोलतात, तर काय बोलणार लोकांना. असो, तर आता अजून बघूया कुठले गणपती आपल्याला बघायला भेटतात. गणपती या गल्लीतला गणपती जातो. चला मित्रांनो, ही गल्ली बघा. ते काय तुम्ही काही व्हिडिओमध्ये बघतच असाल की गणपती कसा देतात कसा नाही, तरी तुम्हाला दाखवतो. चला बघा एवढासा भागात कसं डेकोरेशन केलं जातं बघा. आता गणपती दाखवतो चला तुम्हाला. गर्दी आहे, थर लावले दहीहंडीचे थर लावले लेडीज लोकांनी. बघा आमचे लाडूबाई झोपा काढते, झोपते अजून गणपती फिरायला आली झोपते.
एक नंबर दिसतो रे क्लिअरिटी. वाटत नाही फोटो. मंडळींनो, आपल्या लालबाग परळमध्ये जेवढे मला गणपती तुम्हाला दाखवायचे होते तेवढे बी दाखवले, कारण सगळेच पॉसिबलला आले. बारकी पोरगी होती, बायको होती, त्यामुळे पॉसिबलला आले. तर मित्रांनो, व्हिडिओ कसे वाटले नक्की सांगा. आपले गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पाचं डेकोरेशन हे कसं वाटलं नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल, गणपती बाप्पा आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लवकरच भेटू आपण एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.